मी डॉक्टर संजय कुरकुटे आपल्या प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणी PREC रिसर्च इनोव्हेशन स्टार्टअप्स आणि मेडियम एंटरप्राइजेस, ज्याला आम्ही प्रिझम फोरम या सेक्शन 8 कंपनीच्या अंतर्गत ॲज अ CEO म्हणून आणि प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणी डीन R&D म्हणून आपल्याशी संवाद करू इच्छितो। यामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारची सुवर्ण संधी आपण एक नवीन या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। त्यामध्ये AICTE स्पॉन्सर्ड प्रवरा प्रिझम फोरम इंटरनॅशनल कॉन्फरन्स आणि स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आपण आयोजित केलेली आहे 12 जून 2025 रोजी। या कॉन्क्लेव्हचा जो टॉपिक आहे तो सायन्स, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी या विषयावर आहे। आणि या इंटरनॅशनल कॉन्फरन्स आणि स्टार्टअप कॉन्क्लेव्हसाठी जे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने भारत सरकारकडून आपलं जे शिक्षण मंत्रालय आहे, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, त्याचबरोबर इनोव्हेशन सेल आणि याच्या व्यतिरिक्त एक भारत सरकारने एक नवीन इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन काउन्सिल, ज्याला आम्ही IIC म्हणतो, या सेलची पण या ठिकाणी सपोर्ट या कॉन्फरन्ससाठी आहे। त्याचबरोबर आपण आपल्या प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणी लघु उद्योगाचं जे भारत सरकारचं केंद्र आहे त्याची स्थापना केलेली आहे आणि त्या केंद्राच्या माध्यमातून आपण विविध प्रकारचे उपक्रम घेत असतो। त्याला MSME असं हे सेंटर आहे, त्या सेंटरची पण या कार्यक्रमासाठी मदत आहे। त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांची या ठिकाणी सपोर्ट आणि ॲफिलिएशन आहे। त्याचबरोबर आपल्याला या सर्व गोष्टींसाठी किंवा समाजाच्या दृष्टिकोनातून एक वेगवेगळ्या प्रकारचे चांगल्या सुवर्ण संधी उपलब्ध करण्यासाठी समाजातील सर्व घटकांसाठी एक AICTE आयडिया लॅबचा प्रोजेक्ट आपण या ठिकाणी करत आहोत। त्यामध्ये जवळजवळ तो 90 लाखाचा प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा आपल्याला या कॉन्फरन्ससाठी त्यांची मदत होते, स्टार्टअप कॉन्क्लेव्हसाठी मदत होते। आणि ह्या सर्व गोष्टी आपण जे करतोय तर ही संधी आपल्यापर्यंत यावी, आपल्याला याची सगळी माहिती असावी आणि याचा आपल्याला त्याचा उपयोग करून घेता यावा, म्हणून आज मी आपल्याशी इंटरॅक्ट करत आहे। यामध्ये खास करून आपण जी थीम ठेवलेली आहे किंवा याचा उद्देश जो आहे तो सर्वात महत्त्वाचा असा आहे की इन्स्पायरिंग भारत। आपण 1 वर्षापूर्वी म्हणजे 2024 मध्ये एप्रिल महिन्यात आपण इन्स्पायर महाराष्ट्र हा इव्हेंट घेतला होता। आता आपण इन्स्पायर भारत या अंतर्गत एम्पॉवरिंग टुमॉरो म्हणजे उद्याच्या भारत देशासाठी असणाऱ्या सर्व घटकांना आपण कशा पद्धतीनं एक नवीन सुविधा, नवीन माहिती एका छताखाली एका ठिकाणी ग्रामीण भारतासाठी आणि आत्मनिर्भर भारतासाठी कशा करू शकतो, या दृष्टिकोनातून हा एक सर्वात मोठा उपक्रम आपण 12 जून 2025 रोजी प्रवरा प्रिझम फोरम इंटरनॅशनल कॉन्फरन्स आणि स्टार्टअप कॉन्क्लेव्ह, जी सायन्स, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजीवर आधारित आहे, ती आपण आयोजित केलेली आहे। आपल्या परिसराचे जे फाउंडर्स आहेत, संस्थापक आहेत, डॉक्टर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रेरणेने आपण या उद्देशामध्ये लोकल ॲक्शन्स आणि ग्लोबल व्हिजन, ज्याला आपण म्हणतो की जे काही जगामध्ये चाललेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी या ग्रामीण भारतामध्ये आपण ते कसं आणू शकतो आणि आपल्या सर्वांना त्याचा फायदा कसा करू शकतो, हा उद्देश ठेवून आपण हा उपक्रम आयोजित केलेला आहे। यामध्ये विकसित भारत हे जे आपलं भारताचं पुढचं ध्येय आहे, या अनुषंगाने आपल्याला पुढचं पाऊल उचलायचं आहे आणि त्यासाठी ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन न्यू दिल्ली यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप केलेली आहे। त्याचबरोबर IEEE टेक्निकली को स्पॉन्सरशिप दिलेली आहे बॉम्बे सेक्शन यांनी। आणि आपण हा उपक्रम या ठिकाणी 12 जूनला आयोजित करण्यासाठी वेगवेगळे मान्यवर पण या ठिकाणी बोलवलेले आहेत। त्याचबरोबर जे घटक आहेत, ज्या घटकांना आपण या ठिकाणी पार्टिसिपेट करायला लावतो समाजातील, तर त्यामध्ये अगदी शेतकरी असतील, महिला बचत गट असेल, कुणी शिक्षण घेत असलेले मुलं असतील, काही शिक्षण संस्थांचे अधिकारी असतील, काही रिसर्चर असतील, वेगवेगळे कंपन्या असतील, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे उद्योग करणारे, उद्योगधंदा करणारे आणि उद्योजक असतील, यांना सर्वांना आपण एका छताखाली आणतोय, जेणेकरून या माध्यमाद्वारे एकमेकाची विचाराची देवाणघेवाण, त्याचबरोबर त्याला लागणारा जो सपोर्ट आहे, त्याला लागणारी जी दिशा आहे, त्याला लागणारी जी माहिती आहे ती या दिवशी आपल्याला उपलब्ध करून देता येईल। आणि म्हणून
आपण भारतातून आणि भारताबाहेरून अशा प्रकारचे काही मान्यवर या कार्यक्रमासाठी बोलवलेले आहेत. त्यामध्ये खास करून आपल्या कर्नाटक राज्याचे जे व्हाईस चान्सलर आहेत डॉक्टर विद्याशंकर यांना आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणजे जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे आपलं, तर त्याचे व्हाईस चान्सलर जे आहेत तिथे COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे ते व्हाईस चान्सलर आहेत. आणि आपल्या महाराष्ट्राची जी युनियन पब्लिक युनिव्हर्सिटी आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची, त्याचे ते व्हाईस चान्सलर आहेत असे डॉक्टर सुनील भिरुड यांनाही आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. मान्यवरांना